श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला भक्तीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. भारतीय संस्कृतीत धर्म, अध्यात्म आणि साधनेला फार मोठे स्थान आहे. वेद उपनिषदांपासून भगवद्गीतेपर्यंत आणि संत साहित्यातूनही वारंवार सांगितले गेले आहे की मोक्षप्राप्तीसाठी विविध मार्ग आहेत. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग. यांपैकी भक्तिमार्ग हा सर्वसामान्य माणसाला सहज आणि सोपा वाटणारा मार्ग मानला जातो. भक्ती म्हणजे आपल्या अंतरंगातील अहंकाराचा त्याग करून परमेश्वरावर अखंड प्रेम, श्रद्धा आणि समर्पण करणे. भज ह्या धातूपासून भक्ती हा शब्द आला आहे. भक्तीचा अर्थ आहे सेवा करणे, प्रेमाने देवाला शरण जाणे, भक्ती भावाने अर्पण करणे. भक्ती म्हणजे देवाशी असलेले आत्मीय नाते. जसे लहान मूल आपल्या आईवर पूर्णपणे विश्वास ठेवते, तशीच भक्ताची वृत्ती ईश्वराप्रती असते. भक्ताचा देवाच्या चरणी असलेला विश्वास, समर्पण भाव आणि अनन्य प्रेम हीच खऱ्या भक्तीची लक्षणे आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात भक्तीचे विविध प्रकार सांगितले आहेत. नारद भक्ती सूत्रांमध्ये भक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. भक्ती प्रामुख्याने दोन प्रकारची मानली जाते, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. सगुण भक्ती म्हणजे जिथे भक्त साकार स्वरूपातील देवतेची उपासना करतो. राम, कृष्ण, विठ्ठल, देवी, गणपती अशा देवतांची पूजा, नामस्मरण, कीर्तन, भजन आदी सगुण भक्तीमध्ये येते. निर्गुण भक्ती म्हणजे जिथे ईश्वर निराकार, निर्गुण आणि सर्वव्यापी मानला जातो. संत कबीर, संत नामदेव यांनी निर्गुण भक्तीचा प्रचार केला. तसेच श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे नवविधा भक्तिमार्ग मानले जातात. या नवप्रकारातून भक्त आपल्या स्वभावानुसार मार्ग निवडून देवाला आपली भक्ती समर्पित करतो. भक्तिमार्गाला सर्वात सोपा आणि सहज मार्ग असे मानले जाते, कारण या मार्गासाठी मोठमोठे ग्रंथज्ञान, शास्त्रांचे सखोल अध्ययन किंवा तपश्चर्या आवश्यक नाही. साधा सामान्य माणूस देखील नामस्मरण, भजन, कीर्तन, जप, व्रत, पूजन यांच्या सहाय्याने परमेश्वराकडे पोहोचू शकतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. म्हणजेच भक्तिभावाने अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ किंवा अगदी पाणी सुद्धा मी स्वीकारतो. यातून भक्तीच्या साधेपणाचे आणि पवित्रतेचे दर्शन होते. महाराष्ट्रातील संत परंपरेने तर भक्तिमार्गाचा प्रचार घराघरात केला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीद्वारे भक्तीचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांनी अभंगांमधून विठोबाच्या चरणी अखंड भक्ती अर्पण केली. संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, चोखामेळा या संतांनी समाजातील सर्व स्तरांमध्ये भक्तीचा संदेश दिला. या संतांनी शिकवले की भक्ती ही केवळ देवपूजा नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. भक्तीमुळे मनातील अहंकार, मत्सर, राग, लोभ नाहीसा होतो आणि
माणूस शुद्ध, निरहंकारी, शांत आणि प्रेमळ होतो. भक्ती मार्गाने साधकाच्या आयुष्यात अनेक परिवर्तन घडतात. मनाला शांती व समाधान मिळते. जीवनात श्रद्धा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. अहंकार, मत्सर, क्रोध यांचा नाश होतो. भक्ताला ईश्वराची कृपा लाभते आणि तो मोक्षमार्गास पात्र होतो. भक्ती मार्ग हा परमेश्वराशी एकरूप होण्याचा सर्वात सोपा, सुंदर आणि प्रभावी मार्ग आहे. यात कोणत्याही जाती धर्माचा अडसर नाही. गरीब श्रीमंत, मोठा लहान, शिकलेला अशिक्षित अशा सर्वांसाठी हा मार्ग खुला आहे. भक्तीमुळे माणूस केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्याही समृद्ध होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, भक्तीचा मार्ग सुखकर, जनजनांसाठी उघडसर. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.